झालं होतं तो अमित पारकर या ठिकाणी फलंदाजी धुरा या ठिकाणी सांभाळते. गोलंदाज म्हणून त्याची नावाची घोषणा झाली होती. पहिला चेंडू अभिजित पंत थळे, पहिला चेंडू ऑस्टम. अंपायर सेज इट्स अ नो डिलिव्हरी. पंचांचा इशारा आलेला आहे की नो चेंडू आहे. क्रीजच्या बाहेर पडलेला असल्यामुळे नो चेंडूची पंचांनी या ठिकाणी आमच्यापर्यंत पोहोचवलेला आहे. निर्णय त्यांचा जास्त वेळ घालवायचा नाहीये. तुम्हाला जर त्यावर आक्षेप असेल तर पंचांना सांगा. पंच आमच्या थर्ड अंपायरला सांगतील. नाही, एव्हरी नो बॉल इज इक्वल टू फ्री हिट म्हणजे असणार आता फ्री हिट. पुढचा चेंडू फ्री हिट. आणि हे 61वा पर्व सुद्धा बागदांडा संघाचं सुपर हिट. अतिशय चांगला चेंडू, फ्री हिटचा चेंडू. क्या बात आहे, बहुत बढिया. अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी मोहम्मद अझरुद्दीनची आठवण करून देणारं क्षेत्ररक्षण होतं ते. एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्रामध्ये कव्हरचा क्षेत्ररक्षक धावत येतोय, चेंडू एका हाताने उचलतोय धावत धावतच. परंतु जर ती फेक केली असती ना तर मोहम्मद अझरुद्दीन आठवला असता. परंतु तरी सुद्धा कौतुक करावं लागेल त्या क्षेत्ररक्षकाचा. अतिशय चांगल्या पद्धतीने चेंडू कलेक्ट केला आणि फेकला गोलंदाजाकडे. एक धाव मात्र तो रोखू शकलेला नाही. अमितने सुद्धा आपल्या या चेंडूवर एक धावेने खातं उघडलेलं आहे. संघाची धावसंख्येला सुरुवात झालेली ती मागच्या चेंडूने नो बॉलने धावसंख्या झाली 2. हा चेंडू सुद्धा नो बॉल. थोडासा लय किंवा दिशा हरवून बसलेला आहे गोलंदाज. आणि थोडीशी नाहीये तर भरपूर दिशा हरवून बसलेला आहे, कारण वाईट बॉल झाला असा थोडीशी दिशा हरवली असती तर. आणि हा चेंडू सुद्धा क्रीजच्या बाहेर पडतोय. दुसरा फ्री हिट या ठिकाणी या षटकामध्ये बघायला मिळाली. जोरकस मारण्याचा प्रयत्न यशस्वी ठरतोय. चेंडू रडार मध्ये येतोय. चेंडू जातोय काऊ कॉर्नरच्या डोक्यावरून. दर्शक दीर्घामध्ये षटकार. या वेळेला मात्र फ्री हिटचा पुरेपूर वापर केला होता सर्वेश कवळे यांनी आणि आपल्या बॅटमधून एक षटकाराची नोंद केली होती. मागच्या बॅटमध्ये जी बॅट त्यांची मॅन केली गेली होती ना, त्या बॅट मॅनेतून त्यांच्या बॅटी बाहेर काढलेल्या, तलवारी बाहेर काढलेल्या. धावसंख्येला सुरुवात. पुढचा चेंडू. इट्स अ बॅक टू बॅक. इट्स अ ह्यूज अँड हँडसम स्टँड अँड डिलिव्हर. षटकार. आता सांगू डिक्लेअर करू. अभिजित खरोखर थोडासा दडपण त्याच्यावर ज्या वेळेला 2 नो बॉल पडले. परंतु आता मात्र त्याच्यावर हल्ला बोल केलाय सर्वेच्या बॅटमधून. 2 जबरदस्त बेहतरीन नेत्रदीपक असे स्ट्रोक्स बघायला मिळाले होते. 2 चेंडूंवर 2 षटकाराची नोंद. तिसरा चेंडू मात्र या वेळेला चांगला टाकला होता. टप्पा थोडासा मागे खेचला होता. बॅटची खालची कडा गेली होती. झेल मात्र होऊ शकत नाही. अतिशय चांगला चेंडू. चांगलं कमबॅक करते. आपल्यावर जे दडपण आलं होतं ना ते दूर केलं जातंय. याच्या नंतरचा सामना लक्षात ठेवायचा आहे. जय मल्हार अलिबाग, जॅक स्पॅरो बोर्डनी पुरस्कृत जय मल्हार अलिबाग विरुद्ध ग्रीष्मा 11 ACC मोठी जुई. दोन्ही संघाचे कर्णधार जे थंडीमध्ये आपले संघ जे आता थोडेसे थंडगार झालेले असतील त्यांनी वॉर्मअप करायला सुरुवात करायची आहे. पुन्हा एकदा जोरकस मारण्याचा प्रयत्न. चेंडू हवे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय. कोणतीही चूक करत नाहीये. दुसऱ्या प्रयत्नामध्ये चांगला झेल पकडतोय आणि फलंदाज बॅक टू द पॅव्हेलियन. चांगला होता. उंची खूप होती, त्याला लांबी मात्र कमी पडली. काऊ कॉर्नरच्या किंवा डीप मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये जो क्षेत्ररक्षक होता त्याला चकवून चेंडू प्रेक्षकांमध्ये जात नाहीये. त्याच्या हातामध्ये सोपा झेल पडतोय. परंतु सोपा झेल सुद्धा
हातातून निसटतोय की काय असं वाटत होतं, परंतु शेवटी चेंडूला कसं बसं त्याने पकडलं आणि झेलामध्ये त्याचं रूपांतर केलं. सर्वेश कावळे जरासा आक्रमक वाटत बघत होता, परंतु त्याची खेळी 2 षटकारांशी अल्पायुषी ठरते आणि मात्र त्याने बाद होण्यापूर्वी 5 चेंडूंचा सामना केला आणि 2 षटकारांच्या साहाय्याने तब्बल 12 धावा आपल्या संघासाठी त्याने जमवल्या आणि बाद होऊन तंबूत परतलेला आहे. संघाची धावसंख्या 15 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. आतापर्यंत आपण बघितले ते या स्पर्धेमध्ये 33 विकेट्स गेलेल्या आहेत आणि त्यापैकी तब्बल 25 झेलांची नोंद आमच्या दरणे गुरुजींनी त्यांच्या स्कोरबुक मध्ये केलेली आहे. धावसंख्या पहिलं षटक चालूच असताना 15 धावा धावफलकावर आहेत. चांगली सुरुवात नागेश्वर आवाज संघाची. रणजित एंटरप्राइजेस पुरस्कृत नागेश्वर आवाज. चांगला चेंडू पुन्हा एकदा खोलात टाकण्याचा प्रयत्न. चेंडू खोदून काढतोय. चेंडू वायडिश लॉंगॉनच्या क्षेत्रामध्ये जातोय. त्या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण केलं जातं. एका धावेपेक्षा जास्त धावा मिळणार नाहीत याची खबरदारी सुद्धा क्षेत्ररक्षकाने घेतली. या शेवटच्या चेंडूवर या सिंगल्स बरोबर या षटकाची समाप्ती झालेली आहे. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होतोय आणि धावसंख्या आहे ती 16 धावा. एक गडी बाद 16 धावा. इथं टायमिंग इज ऑन आहे, परंतु अतिशय 2 चेंडू एक्स्ट्रा टाकून सुद्धा 3 मिनिटांमध्ये पहिलं षटक समाप्त झालेलं आहे. अतिशय चांगलं वेगवान पद्धतीने हे षटक संपवलेलं आहे त्या अभिजितने. परंतु त्याचे ते 2 चेंडू खराब झाले होते आणि त्याच्यावर थोडासा त्याच्यावर दबाव निर्माण झाला होता ना, त्याचा फायदा सर्वेशने उचलला. असं वाटत होतं की सर्वेश तिसरा सुद्धा षटकार मारेल आणि त्याने तो शॉर्ट ऑफ लेन डिलिव्हरी चांगली कनेक्ट सुद्धा केली होती, परंतु तो चेंडू खूप काळ हवेत राहिला होता आणि तो चेंडूला थोडीशी लांबी कमी पडली होती. नवीन सेकंड ओव्हरसाठी आपण बघतो अक्षय पाटील, ज्याने मागच्या मॅच मध्ये तब्बल 50 धावा काढल्या होत्या आणि गोलंदाजी करत असताना 2 विकेट्स प्राप्त केल्या होत्या. असा बेहतरीन ऑलराऊंडर म्हणून ज्याची गणना केली गेली पहिल्या मॅच मध्ये. परंतु खरोखर अतिशय चांगली हाय ॲम ॲक्शन आहे डावखुऱ्या गोलंदाजाची जशा पद्धतीने असते ना. पनवेलचा आपण गोलंदाज बघितला प्रसन्न पाटील, तशा पद्धतीची गोलंदाजीची ऍक्शन त्याची आहे आणि तेवढाच वेग सुद्धा आहे. फक्त आम्हाला समोरून दिसत नाहीये की चेंडू त्याच्या प्रसन्नासारखे तो बाहेर काढतोय का ते. एक नॅचरल आउटस्विंग प्रसन्न पाटीलला आपण बघतो. कदाचित आपण उद्याच्या दिवसात त्याला बघू शकतो या मैदानामध्ये. चांगल्या पद्धतीने अमित पारकर या वेळेला स्वीप करण्याचा प्रयत्न केला गेला होता. थोडंसं मिसफिल्ड होतंय. अतिशय घाई केली होती आणि त्या घाईचा परिणाम काय झाला तर संघासाठी आणखी 1 धाव खर्च झाली. बॅकअप थोडासा उशिरा आला, पण तो 2 धावा दोन्ही फलंदाजांनी पूर्ण केल्या होत्या. अमित पारकर नजाकत भरा स्ट्रोक खेळण्याचा त्याचा प्रयत्न केला होता. 19 आणि नजाकत तुम्हाला पुढच्या मॅच मध्ये सुद्धा दिसू शकेल. मृणाल वर्सोलकरचा सामना आहे प्रेक्षकांच्या माहितीसाठी, त्यामुळे प्रेक्षक सुद्धा मृणालची फलंदाजी बघण्यासाठी आसुसलेले असेल. 360 डिग्री मैदान आहे आणि या वेळेला जोरकस मारण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहे. अभिजित कोणतीही चूक करत नाहीये. अमित पारकर बाद. अमित पारकर मारण्याचा प्रयत्न करत होता, परंतु ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, खूप वेळ चेंडू हवेत राहिला आणि एक सोपा कॅच अभिजित थळे याच्या हातामध्ये देऊन अमित मात्र माघारी परततोय. अमित बाद झाल्यानंतर संघाचा कर्णधार समीर पारकर मैदानामध्ये येतोय, ज्याने मागच्या मॅच मधली गोलंदाजीने चांगली सुरुवात केली होती. आपल्या या स्पर्धेमधील पहिलं षटक निर्धाव टाकण्याचा त्याने मान, मेडन ओव्हर टाकण्याचा मान त्याने पटकावला होता. असा समीर पारकर फलंदाजीसाठी येतोय. एक बेस्ट ऑलराऊंडर म्हणून ज्याची गणना केली जाते आणि मुख्य जेवढ्या स्पर्धा असतात ना अलिबाग तालुक्यामधील लीग, त्यामध्ये त्याचा समावेश होत असतो त्याच्या ऑलराऊंडर फलंदाजीच्या किंवा गोलंदाजीच्या जोरावर. बघूया काय आज कशा पद्धतीची फलंदाजी करतोय आपल्या संघासाठी, कारण धावा आहेत 19. दुसरं षटक चालू आहे. मी म्हटलं होतं की अक्षय पाटीलची गोलंदाजी खरोखर चांगली आहे. टप्पा पडल्यानंतर झपकन चेंडू आतमध्ये येत आहेत. 19 रन्स ऑन द स्कोर बुक. समीर पारकर इज ऑन अ स्ट्राईक घेतोय. आपण बघूया अक्षय कशा पद्धतीच्या गोलंदाजी त्याला करतोय. चेंडूचा टप्पा पडल्यानंतर चेंडू स्विंग होतोय का हे मात्र आम्हाला समोरून दिसत नाहीये.
अक्षय पाटील हा वेगळा गोलंदाज आहे. सॉरी, मगाशी मी प्रसन्न पाटील म्हणत होतो, परंतु प्रसन्न लेफ्ट हँडेड गोलंदाज आहे, हा राईटी गोलंदाज आहे. 20 धावा फलकावर. जोरकस मारण्याचा प्रयत्न केला जातोय. चेंडू पुन्हा हवेत आहे. क्षेत्ररक्षक या वेळेला चुकतोय. अतिशय खराब क्षेत्ररक्षण. एक सोपा झेल होता आणि समीर पारकर जयेश कवळेला एक सोपं जीवनदान मिळते. जोरात मारण्याच्या प्रयत्नामध्ये चेंडू पुन्हा एकदा हवेत होता. तेथील क्षेत्ररक्षक अशा पद्धतीने त्याने प्रयत्न केला की जसा नौखा एखादा खेळाडू येतो आणि प्रयत्न करतो तशा पद्धतीचा त्याचा प्रयत्न वाटला. झेल मात्र सुटलेला एक सोपा झेल होता. धावसंख्येत 2 ची वाढ धावसंख्या झालेली आहे. 22 धावा, 22 रन्स. हा बघा कसा होतोय. जखमेवर नमक, जखमेवर मीठ. चेंडू जातो त्याच क्षेत्ररक्षकाला चकून सीमारेषा पार. षटकार. ये क्या किया तूने, ये क्या किया. हे क्षेत्ररक्षकाला हे गाणं ऐकवायला पाहिजे होतं यावेळेला, अशा वेळेला. कारण एक सोपा झेल सोडला आणि त्याचा परिणाम जखमेवर लगेच मीठ लावण्यात आलं होतं. कारण जयेशने पुढचा चेंडू अतिशय चांगल्या पद्धतीने कनेक्ट केला आणि त्याला त्याच क्षेत्ररक्षकाच्या जवळ पाठवला होता, परंतु त्याच्या यावेळेला प्रयत्नाच्या पेक्षा थोडासा लांब होता चेंडू. 6 धावा मिळतात. या षटकाराबरोबर दुसऱ्या षटकाची समाप्ती आणि धाव संख्या झालेली आहे ती 28 धावा. तिसरा षटक घेऊन येतोय प्रसन्न पाटील. यस, हा गोलंदाज मला मगाशी म्हणायचं होतं की प्रसन्न पाटील सारखी ऍक्शन आणि नाव सुद्धा प्रसन्न पाटील. पहिला चेंडू अतिशय चांगल्या पद्धतीने टाकला होता. फुलटॉस चेंडू गेला, मात्र खोलामध्ये टाकण्याचा प्रयत्न होता. लोअर फुलटॉच चेंडू मिड ऑनच्या क्षेत्रामध्ये होता. लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत गेला. 1 धाव मात्र घेतली फलंदाजांनी. यस, बहुत बढिया गेंदबाजी. चांगला चेंडू, बॅटची कडा घेतली यष्टीरक्षकाने. आता मात्र कोणतीही चूक केलेली नाहीये. फलंदाज जयेश कवले बॅक टू द डग आउट. प्रसन्न पाटील अतिशय चांगला चेंडू टाकला. एक विकेट्स काढलीत. लगेच तुम्हाला आकाश थळे, तुमचे पाठीराखे, तुमचे मार्गदर्शक यांच्याकडून 100 रुपये जमा झालेले आहेत. 100 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे. प्रसन्न पाटील, नाव पण प्रसन्न पाटील आहे. गोलंदाजीची ऍक्शन सुद्धा तशाच पद्धतीची आहे. अतिशय चांगली गोलंदाजी, वेगवान गोलंदाजी, आउटस्विंग पद्धतीची गोलंदाजी. नवीन बॅटर मैदानात येतोय संदेश कवळे. प्रसन्न पाटील, मुन्नाबाई, आपण भरपूर स्पर्धा बघितलेल्या आहेत, पण लोकल टुर्नामेंटसाठी काय म्हणतो मी, लोकल टुर्नामेंटसाठी जय हनुमान क्रीडा मंडळ बागदांडा यांनी या वर्षातलं पहिल्यांदाच 1.25 लाख कोणी बक्षीस ठेवलं असेल तर या क्रीडा मंडळाने. आणि हे लोकल टुर्नामेंट्स आहे पूर्ण, कारण ह्यामध्ये संपूर्णपणे गाव टू गाव आणि टीम टू टीम फॉर्मॅट्स आहे. कोणतंही IPL फॉर्मॅट नाही आहे. लोकल म्हणजे जरी उरणमधली गावं असली टीम असल्या तरी सुद्धा त्या लोकल्स आहेत, स्वतःच्या गावामधल्या टीम्स आहेत. कोणताही आयकॉन खेळाडू नसलेली ही स्पर्धा आहे. अशा पद्धतीची स्पर्धा आहे. मोठं स्पर्धा आपल्या अलिबाग तालुक्यामधील सर्वात मोठं बक्षीस आहे. रिव्हर्स स्वीप अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु अतिशय चाणाक्ष पद्धतीने गोलंदाजी करतोय. अतिशय बेहतरीन गोलंदाजी करतोय. मी उगाच म्हटलं नाही काय, प्रसन्न पाटील सारखं नाव सुद्धा आहे त्याचं आणि ऍक्शन सुद्धा तशाच पद्धतीचे आहे. बेहतरीन, वा, सुंदर गोलंदाजी. डावखुरा फलंदाज आहे. डावखुरा फलंदाजाचे सुद्धा या ठिकाणी षटकार चौकार जाऊ शकतात.
आपण बघितलं होतं मगाशी मारले होते ओमकार ठोंबरे याने 2 सिक्स मारले होते आपल्या संघासाठी आणि त्याच पद्धतीने फलंदाजी केली यावेळेला डावखोऱ्या फलंदाजाने चेंडू जातोय डीप डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या रिजन मध्ये सीमा रेषा पार चौकार हे एक डोकेदुखी असते डावखुऱ्या गोलंदाजांसाठी जेव्हा समोर डावखुरा फलंदाज येतो ना तेव्हा थोडीशी डोकेदुखी असते आणि त्याचा प्रत्यय आपण बघितलं शॉर्ट मागापासून चांगली गोलंदाजी करणारा प्रसन्ना आता यावेळेला शॉर्ट ऑफ लेन पद्धतीचा चेंडू टाकला आणि नवीन आलेला फलंदाज होता संदेश त्याने सुद्धा चेंडूचा टप्पा बघितला आणि आपल्या नेहमीच्या डावखुऱ्या फलंदाजीची चांगला प्रत्यय देत त्याने तो चेंडू फाईन लेग आणि डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजनच्या मध्ये मारला होता 4 धावांसाठी परंतु या वेळेला चांगला चेंडू त्रिफळा होते उद्ध्वस्त दांडी होते गुल फलंदाज बाद عندي لك رقصة قوية يا الحبيب एक चौकार आल्यानंतर मात्र त्याने स्वतःचं चांगलं कमबॅक केलं असं वाटत होतं की संदेश एक चौकार आला त्याचं मनोधैर्य वाढेल परंतु तसं काही झालेलं नाहीये आणि त्याचा त्रिफळा मात्र उद्ध्वस्त केलेला आहे प्रसन्न पाटील याने आपल्या षटकामध्ये त्यांनी दुसरी सफलता आपल्या संघासाठी आपल्या स्वतःसाठी प्राप्त केलेली आहे धावसंख्या आपण बघतोय धावफलकावर लागली ती 33 धावा 33 रन्स 4 गडी बाद 33 धावा नवीन बॅटर मैदानात येतोय गणेश मडवी गणेश मडवी इज ऑन अ स्ट्राईक तिसरं षटक चालू आहे चांगली धावसंख्या उभारण्यात यशस्वी ठरलेल्या आहेत नागेश्वर आवाजचा संघ कारण 33 धावा म्हणजे तब्बल 11ची सरासरी त्यांच्याकडे चांगली गोलंदाजी आहे समीर पारकर अमित पारकर आणि आणखी 2 गोलंदाज चांगल्या पद्धतीचे आहेत क्या बात है वाह बेहतरीन गेंदबाजी अतिशय चांगला चेंडू योग्य टप्प्यावर टाकला होता फलंदाजाकडे त्याचं उत्तर नव्हतं चेंडू टप्पा पडल्यानंतर थोडासा काटा बदलवतोय आणि चेंडू यष्टीरक्षकाच्या हातात जाऊन विसावतोय ह्या निर्धाव चेंडूच्या सांगतेबरोबर षटकाची सुद्धा तिसऱ्या समाप्ती होते 3 षटकांच्या अखेरीस धावसंख्या आहे 33 धावा 4 गडी बाद 33 धावा प्रसन्नाने 4 चेंडू या षटकांमधील 4 चेंडू तब्बल डॉट डिलिव्हरीज केलेल्या आहेत एक चौकार त्याने खर्च केला परंतु तरी सुद्धा त्याचं पृथक्करण असं आहे की एक षटक 5 धावा आणि 2 फलंदाजांना त्याने बाद केलं सुंदर पृथक्करण आहे या षटकामध्ये आपल्या संघाला कमबॅक करून देणारं पांथवणे संघाचं कमबॅक करणारं हे षटक आहे बघूया चौथं षटक कोणाच्या हातीमध्ये सोपवले जाते मी पुन्हा एकदा सांगतोय की याच्या नंतरचा सामना जॅक स्पॅरो बोर्डनी पुरस्कृत जय मल्हार अलिबाग विरुद्ध ग्रीष्मा 11 ACC मोठी जुई उरण सर्व प्रेक्षकांच्या माहितीसाठी अतिशय महत्वपूर्ण लढत आणि अतिशय प्रेक्षणीय लढत होत यात काही वाद नाहीये बोडणी संघाचे किंवा रेवस गावचा जो एक आवडता खेळाडू आहे मृणाल वर्सोलकर त्याची संधी खेळ बघण्याची त्याची संधी त्यांना प्राप्त होणार आहे हा शेवटचा षटक घेऊन आलाय गोलंदाज रितेश पाटील पहिला चेंडू आउट ऑफ द ऑफ स्टंप अंपायरचा इशारा येतोय पंचांचा आमच्या गुणलेखक धरणे गुरुजींकडे इट्स अ वाईड डिलिव्हरी हा वाईड किती आहे गुरुने गुरुजी सांगतील लगेच 20वा वाईड बॉल आहे या स्पर्धेमधील 20th वाईड बॉल ऑफ दिस टुर्नामेंट फर्स्ट डे अतिशय पहिला वाईड बॉल गेल्यानंतर मात्र चांगलं कमबॅक केलं या गोलंदाजाने अतिशय योग्य टप्प्यावर गोलंदाजी केली आउट ऑफ द ऑफ स्टंप फलंदाज डोळे बंद करून मारतात ना तशा पद्धतीचा हा मारण्याचा प्रयत्न केला होता परंतु चेंडूचा आणि बॅटचा कोणताही संपर्क आलेला नाही चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये परंतु पुन्हा एकदा दिशाहीन गोलंदाजी एक चांगला तर दुसरा खराब एक खराब तर दुसरा चांगला तिसरा सुद्धा खराब वाईट बॉल आणखी एक या षटकामधील धावसंख्येत वाढ झालेली आहे अवांतर धावसंख्येची मध्ये झालेली आहे ती 35 धावा टोटल रन्स 35 धावा 35 रन्स आपण टायमिंग 3 षटकं संपली आणि योग्य वेळेत संपली होती ती 3 षटके
चौथं षटक चालू आहे. बघूया किती धावा या चौथ्या षटकामध्ये जास्तीत जास्त साई नागेश्वर आवाज संघ जमवतोय आणि प्रतिस्पर्ध्यांसमोर किती धावांचं आव्हान ठेवतोय. कमीत कमी 45 रन्स जर असतील तर मात्र सामना रंगतदार अवस्थेत होईल, यामध्ये कोणतीही शंका नाहीये. परंतु बघूया पावनथवणे संघाचा हा रितेश पाटील नावाचा गोलंदाज कशा पद्धतीची गोलंदाजी करेल. कारण समोर चांगला फलंदाज आहे समीर पारकर, परंतु अद्याप त्याला लय प्राप्त झालेली नाहीये. स्वतःचा कमबॅक करण्याचा प्रयत्न त्याचा आहे. मागच्या मॅच मध्ये सुद्धा त्याच्याकडून धावा पाहिजे तशा बघायला मिळाल्या नव्हती, परंतु मी बोलतोय काय आणि त्याच वेळेला त्याच्या बॅटमधून चांगला बहारदार स्ट्रोक्स येतोय काय. चेंडू जातोय वाईडिश लॉंगॉनच्या क्षेत्रामध्ये, सीमारेषा पार, षटकार. परंतु मैदानावर आत्ता तरी सध्या समीर पारकरच शेअर आहे, कारण त्याच्या बॅटमधून ह्या चेंडूवर षटकार बघायला मिळाला होता. आपल्या संघासाठी त्याने अतिशय बहुमूल्य अशा 6 धावा प्राप्त केल्या आणि धावसंख्या नेऊन ठेवलेली आहे ती 41. 41 धावा, 41 धावा धावफलकावर येत आहेत. रितेश पाटील महागडा षटक ठरतोय की काय असं वाटायला लागलेलं आहे, कारण अद्यापर्यंत त्या षटकामधील 2 चेंडू झाले आहेत आणि 8 धावा त्याने खर्च केलेले आहेत. पुन्हा एकदा जोरकस मारण्याचा प्रयत्न, परंतु क्षेत्ररक्षकाला चकून चेंडू जातोय लॉंग ऑन सीमारेषा पार, लागोपाठ कन्सिक्युटिव्ह षटकार. बोलत असेल मुझको गोलंदाज माफ करना, गलती मारे से हो गई. कारण जर नजर ठेवली असती ना व्यवस्थित तर तो झेल होता, परंतु झेल त्याच्या हातातून बाजूने जाते, त्याची नजर नट नव्हती. पुन्हा एकदा जोरकस मारण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत आहे. तू मै क्या करते हो. बास्की फाटली आणि मासली पळाली. चेंडूवर या 2 धावा मिळाल्या. अभिजितच्या कडून ही अपेक्षा नव्हती, परंतु जास्त घाई करण्याचा प्रयत्न केला, थोडासा वेगात गेला आणि चेंडू त्याच्या हातामध्ये हातामधून जो सॉफ्ट ठेवायचा असे ना, तो थोडासा हार्ड ठेवला हात आणि चेंडू त्याच्या हातातून उडाला आणि तो झेल निसटला होता. समीर पारकरच्या या चेंडूवर 2 धावा मिळाल्या आणि संघाची धावसंख्या 49 रन, 49 धावा. मी म्हटलं होतं की 45 प्लस असतील तर धावा चॅलेंजेबल होतील. आता मात्र त्या चॅलेंजेबल धावा उभारण्यात नागेश्वर आवाज संघाला यश मिळालेलं आहे. बघूया कशा पद्धतीने हे शेवटचे 2 चेंडू गोलंदाज टाकतोय. हा चांगला चेंडू, चांगलं कमबॅक करतोय, दबाव झगडतोय. गोलंदाजी खराब नव्हती. जे 2 षटकार गेले ना, ते दोन्हीही झेल होऊ शकले असते. पहिला षटकार प्रयत्न केला होता, पण तो चेंडू हाताला लागून षटकार गेला होता. दुसरा चेंडू हाताला सुद्धा लागला नाहीये. कदाचित लाईटमध्ये दिसला नसेल त्याला, चेंडू हाताच्या बाजूने गेला, कारण चेंडूची उंची एवढी नव्हती आणि त्यात काहीतरी दुखापतग्रस्त असेल. जर जास्त दुखापत असेल तर स्प्रे मारून घ्या. या इनिंग्सचा, या षटकातला हा शेवटचा चेंडू. पुन्हा एकदा जोरकस मारण्याचा प्रयत्न. इट्स अ सम फॅन्टॅस्टिक कव्हर ड्राईव्ह, इट्स अ ब्युटिफुल, इट्स अ हँडसम चौकार. बरोबर आहे. बस आज की राहत है टीम. थँक्यू डीजे. नंतर उद्या कुठे ने परवा कुठे, आपण कुठे. समीर पारकर बेहतरीन, अतिशय चांगली फलंदाजी केली होती. या शेवटच्या चेंडूवर चौकार आल्यानंतर धावसंख्या झाली आहे 53. चला अलिबाग आणि मोठी जुई दोन्ही संघाच्या कर्णधार नाणेफेकीसाठी आपण टॉस बॉक्स मध्ये जाऊया. थँक्यू विकास सर. तर आपण पुढील सामन्याचा नाणेफेक घेत आहोत,
जॅक स्पॅरो बोर्डनी पुरस्कृत जयमल्लाल अलिबाग संघाचा कर्णधार. तसेच दुसऱ्या बाजूला असेल ग्रीष्मा 11 ACC मोठी जुई. या दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल नाणेफेक करण्यासाठी टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. तसेच रमेश पाटील यांना विनंती असेल त्यांनी नाणेफेक करण्यासाठी यायचं आहे. जय मल्हार अलिबाग संघाचा कर्णधार इथे उपस्थित झाले आहे. तसेच ग्रीष्मा 11 ACC मोठी जुई संघाचा कर्णधार नाणेफेकीसाठी यायचा आहे त्वरित. ग्रीष्मा 11 ACC मोठी जुई संघाचा कर्णधार. तर टफ फाईट आहे. एका बाजूला जय मल्हार अलिबाग आणि दुसऱ्या बाजूला उरण तालुक्यातून येणारा संघ आपण पाहतोय मोठी जुई संघाचा कर्णधार. तसेच जय मल्हार अलिबाग संघाचा कर्णधार दोन्ही कर्णधार इथे उपस्थित झालेले आहे. कॉल कोणाचा असेल? ACC मोठी जुई संघाचा. तर हेड्स होता याचा कॉल. नाणेफेक जिंकून निर्णय त्वरित सांगायचा आहे. तर ग्रीष्मा 11 मोठी जुई संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले आहे. तसेच जॅक स्पोर्ट बोर्डनी पुरस्कृत जय मल्हार अलिबाग संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केलेले आहे. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. प्रथम फलंदाजी करत असताना 53 धावा जमवलेल्या आहेत त्या नागेश्वर आवाज संघाने आणि 54 धावांचं आव्हान श्री गणेश पांथवणे संघ या समोर ठेवलेला आहे. बघूया या पांथवणे संघाचे फलंदाजे कशा पद्धतीने पार पाडतील किंवा त्यांना कशा पद्धतीने रोखण्यात यशस्वी ठरतील नागेश्वर आवाज संघ हे जाणून घेण्यासाठी घेऊन चालतोय भाईजान बुखारे यांच्याकडे. धन्यवाद. धन्यवाद. तो सबसे पहले आए हुए सभी दर्शकों का तहे दिल से स्वागत है. जय हनुमान क्रीड़ा मंडल बागदांडा आयोजित एक भव्य दिव्य प्रतियोगिता और इस प्रतियोगिता की आज की पहली रात और पहली रात में सुनहरी मैच आधुनिक स्पोर्ट्स पांथवणे बल्लेबाजी के लिए मैदान पर उतरते हुए. सबर का रास्ता मुश्किल होता है, सबर का रास्ता मुश्किल होता है, लेकिन सबर करने वालों की मंजिल बहुत खूबसूरत होती है. और अगर यहाँ पर सबर कर कर मैच जीतोगे ना तो खूबसूरत मैच जीतोगे. यहाँ पर फिर से एक बार पहले बल्लेबाजी करते हुए धरणे गुरुजी सर में बतलाएंगे. 53 रन बनाए. इसके पहले अपने आवाज सुना वॉइस ऑफ महाराष्ट्र हमारे गुरुवर्य सम्मानीय आदरणीय शिवाजी फाटक सर होंगे. उसी साथों साथ विकास नामदेव साखरकर और रायगढ़ का फिर से एक बार महाराष्ट्र का बुलंद आवाज सिविल इंजीनियर और खानाव के रहवासी सम्मानीय आदरणीय. फिर पूना हो, राजगढ़ हो, भोर हो, हमारे साथ आउट ऑफ महाराष्ट्र कमेंट्री करने वाले नाम है सम्मानीय निशान जी पाटिल सर. इनका भी मैं तहे दिल से आभार व्यक्त करता हूं. चलते मैदान पर स्ट्राइक रेट पर बल्लेबाज. पहले मैच में हाफ सेंचुरी लगाने वाले खिलाड़ियों के खिलाड़ी अक्षय स्ट्राइक एंड पर. उनका साथ देंगे 9 सेकंड पर बैटर सुबोध. और गेंदबाजी के लिए आते हुए जर्सी नंबर 10 परिधान किए हुए फिरकी का दूसरा जादूगर नाम है समीर पारकर. आधुनिक स्पोर्ट्स पांथवणे टीम यहां पर बल्लेबाजी करते हुए स्ट्राइक एंड पर बल्लेबाज अक्षय. अक्षय की पहली, यहां पर समीर पारकर की पहली गेंद. गेंद जाएगी वन बाउंस सी मारेगा के पार. पहली गेंद के ऊपर ये दिल मांगे मोर आया है हैप्पी फोर चौकार. तुम क्या जान अभी अभी चौवा लगाया है, छक्का लगाना बाकी है. आगाज तो अपने देखा है, अंजाम अभी तो बाकी है. पहली गेंद पर चौवे के साथ शुरुआत करते हुए बैटर अक्षय. फिर से एक बार जली को आग कहते हैं, बुझी को राख कहते हैं. जिसके बल्ले से छक्के निकलते हैं उसे अक्षय पाटिल कहते हैं. ठोक दो डीजे.
है ना, तो आकाश थले अपना एटीएम पेटीएम गूगल पे सब लेकर आए इस छक्के के लिए। अक्षय के लिए 100 रुपए का कैश प्राइज जमा होता हुआ। बैटर अक्षय ऑन द फायर। ओहो, फिर से एक बार अक्रॉस द लाइन खेलने की कोशिश, लेग स्टंप को मिस करने का प्रयास किया था। इस बार अच्छी गेंद, जरूर पहली गेंद पर चौका आया, दूसरी गेंद पर छक्का आने के बाद तीसरी गेंद डॉट कराने में कामयाब। इसीलिए तो कहते हैं ना दोस्तों, रख हौसला खुद पर क्यों ढूंढता है फरिश्ते, पंछियों के पास का होते हैं नक्शे, फिर भी वो ढूंढ लेते हैं अंधेरों में रास्ते। दो गेंदों पर बड़े स्ट्रोक आने के बाद तीसरी गेंद पर कमबैक करने की कोशिश। गेंदबाज समीर पारकर, समीर हवा का झोंका और स्ट्राइक एंड पर बल्लेबाज खिलाड़ियों के खिलाड़ी अक्षय आधुनिक स्पोर्ट्स पांतवने टीम से बिलोंग करते हैं। और इस बार देखिए स्विच हिट, गेंद बाउंस सीमा रेखा के बाहर, इस बार आएगा शानदार चौकार। डीजे जरूर यहाँ पर रिव्यू घेतला अभी, जरूर चेक किया जाएगा अंपायर रिव्यू लेते हुए। नहीं ना, नहीं अभी। तो जरूर यहाँ पर हमारी कमेटी टीम्स गई है मैदान पर, क्या तकलीफ हो रही है। Hello, check. Hello. थैंक यू डीजे आशु। और अभी अभी हमारे गुरुवर्य विकास साखरकर सर ने कहा था कि भाईजान अगर देखा जाए ना, तो इस प्रतियोगिता की एक शानदार आयोजन, इस प्रतियोगिता में जर्मन क्रीड़ा मंडल बागदाना जो ग्रामीण खिलाड़ियों के एक अच्छा प्लेटफॉर्म किया है और सबसे बड़ी राशि 1,25,000 और भव्य जलालती चषक और वो ट्रॉफी है क्रिस्टल की ट्रॉफी, जिसका वजन अगर देखा जाए धरणे गुरुजी तो कम से कम प्रथम क्रमांक की ट्रॉफी का वजन है 25 से 30 किलो। और ग्लास में बनी हुई वो क्रिस्टल की ट्रॉफी, कौन बनेगा उस क्रिस्टल ट्रॉफी का दावेदार। यहाँ पर चौके के साथ टीम का स्कोर जा पहुंचा है। चारुलता भाभी के हीरो संजू सैमसन स्कोर कार्ड पर 14 रन आते हुए। जख्मी शेर आज इस मैदान पर खड़े खेलते हुए, गेंद मिड ऑफ स्वीपर का बाउंड्री लाइन के पार, फिर से एक बार शानदार चौकार। मास्टर साई वड़ा पाव सेंटर के तरफ से अक्षय के लिए 500 रुपए का कैश प्राइज यहां पर जमा होता हुआ। शानदार बल्लेबाजी, 18 रन स्कोर कार्ड पर अनुष्का भाभी के हीरो जर्सी नंबर 18 विराट कोहली, और यहां पर 18 रन मुकम्मल करते हुए समीर जैसे गेंदबाज के ऊपर प्रतिकार करने में कामयाब अक्षय पाटिल। ओहो, तेज तरार गेंद लेग स्टंप के बाहर, ऑफिशियल अंपायर ने अपने इरादे स्पष्ट किए, वाइड करार कर दिया एक्स्ट्रा के साथ। टीम का टोटल स्कोर जा पहुंचा है तनय भाभी के हीरो जर्सी नंबर 19 उमेश यादव स्कोर कार्ड पर 19 रन स्कोर कार्ड पर लगते हुए अच्छी गेंदबाजी करने का प्रयास कर रहे थे पर दिशा से भटक गए। फिर से एक बार अक्षय। जख्मी शेर आज इस मैदान पर स्ट्रगल करते हुए पर हार कामयाबी में
साथ देनी होगी। फिर आखिरी गेंद डॉट कराने में कामयाब। एक ओवर की समाप्ति के बाद 19 रन स्कोर कार्ड पर। आने वाली 18 गेंदें जीतने के लिए 35 रनों की आवश्यकता है। 18 गेंदें 35 रनों की जरूरत। पर यहां पर अगर देखा जाए तो पहले ओवर में 19 रन खर्च किए। लैला के शादी में लफड़ा हो गया। लैला के शादी में लफड़ा हो गया। गेंदबाज समीर पारकर इतना भागा कि लंगड़ा हो गया और अक्षय ने उसके ऊपर प्रतिकार करते हुए इस मैच में जान डाली है, क्योंकि अभी नहीं तो कभी नहीं। अद्विक स्पोर्ट्स पांथौड़े टीम यहां पर बल्लेबाजी करते हुए नजर आ रही है। दूसरी ओवर की जिम्मेदारी गेंदबाजी के लिए मिस्टर आईएसपीएल। साई वड़ा पाव सेंटर इनके तरफ से अगर गेंदबाज 3 वाइड लगातार डालते हैं तो 150 रुपए का कैश प्राइज यहां पर जमा है। धन्यवाद जय हनुमान क्रीड़ा मंडल बागदांडा। आज रात से हमारे ऊपर काफी ध्यान दे रहे हैं, फिर वो खाना हो, नाश्ता, चाय पानी, तहे दिल से मैं आभार। ऐसी कमेटी मैंने पहली बार देखी है। एक बार जोरदार तालियां जय हनुमान क्रीड़ा मंडल बागदांडा टीम के लिए, क्योंकि जहां जहां पर हम टूर्नामेंट के लिए जाते हैं विकास सर, वहां पर बिरयानी लाके देते, चिकन लाके देते, पर यहाँ पर पहली बार मुझे मनोस्वक्त मछली खाने का मौका मिला। धन्यवाद। और ये लीजिए छोटे मियाँ तो छोटे मियाँ, बड़े मियाँ सुभान अल्लाह। साई वड़ा पाव सेंटर 100 रुपए का कैश प्राइज यहाँ पर बल्लेबाज सुबोध के लिए आता हुआ। थैंक यू। अब डीजे आशु को उसकी गर्लफ्रेंड की याद आई है, इसलिए कहूंगा डीजे आशु, आपके जिंदगी में खुशी कभी कम न हो, आपकी जिंदगी में खुशी कभी कम न हो। भगवान आपको ऐसी आइटम दे जो दबंग के मुन्नी से कम न हो। फिर से एक बार गेंद हवा में, फील्डर बनेंगे दर्शक। गेंद सीमा पर, लगातार की 2 गेंदों पर 2 षटकार। साई वड़ा पाव सेंटर 100 रुपए सुबोध के लिए आते हुए। जरूर साई वड़ा पाव सेंटर इनके तरफ से हर छक्के के लिए 100 रुपए का कैश प्राइज बैटर सुबोध के लिए आता हुआ। टीम का टोटल स्कोर जहां पहुंचा स्कोर कार्ड पर 31 रन 31। शानदार बल्लेबाजी, खाइन तर तुपाशी नाई तर उपाशी, पर आज हम सभी कमेटी ने दिया हुआ जीताने का कालवन, उनका भी मैं तहे दिल से आभार व्यक्त करूंगा। जीतने के लिए अगर देखा जाए तो 16 गेंदे 23 रनों की जरूरत। आने वाला है वक्त तेरे इम्तिहान का, करना पड़ेगा तुझे सामना तूफान का। और तूफानी बल्लेबाजी दोनों बैटर आज इस मैदान पर आग ओकते हुए। फिर से एक बार अच्छी गेंद, यहाँ पर थोड़ा सा डब्बा पीछे रखा, बैकफुट पर लाने पर कोशिश करते हुए फील्डर है वहां पर। 1 रन लेने के बाद टीम का टोटल स्कोर जहां पहुंचा स्कोर कार्ड पर 32 रन 32। जीतने के लिए जो 54 रनों का टारगेट सेट किया है, उस लक्ष्य के ऊपर जरूर धीरे धीरे नहीं तो हिमालय के ऊपर चढ़ने की कोशिश करते हुए दोनों बल्लेबाज आधुनिक स्पोर्ट्स पांथौड़े टीम आज इस मैदान पर बल्लेबाजी करते हुए। फिर से एक बार अमित पारकर गेंदबाजी करने के लिए तैयार। 32 रन स्कोर कार्ड पर लगते हुए दूसरा और प्रगति पर अक्षय, खिलाड़ियों के खिलाड़ी। इस खिलाड़ी ने आज इस प्रतियोगिता में पहला अर्धशतक अपने नाम किया। हर दिन फरदीन स्टाइल में खेलने की कोशिश, पर इस बार चकमा देते हुए थोड़ा सा स्लो ओवर 1 डॉट कराने में कामयाब। इक्वेशन बदलता हुआ 14 गेंदे 22 रनों की जरूरत। यहां पर बल्लेबाजी करने वाली टीम आधुनिक स्पोर्ट्स पांथौड़े टीम आज इस मैदान पर। फिर से एक बार समीर पारकर थोड़ा सा कान मंत्र देते हुए अमित पारकर के लिए किस दिशा में गेंदबाजी की जाए, और इस बार खुद ही बता रहे मैं आउट है। स्पोर्ट्समॅनशिप दिखाते हुए बल्लेबाज आउट। पुढचा दरवाजा उघडा, मागच्या दरवाजाशी चोरी। डीजे आशू
डीजे आकाश थले जो आज इस मैदान पर मैच देख रहे हैं उनके लिए कहना चाहूंगा, आजकल के नौजवान लड़के 4 चीजों के पीछे दौड़ते हैं। एक तो पबजी, दूसरा है पैसा, तीसरा है क्रिकेट और चौथा है लवर। लवर के पीछे दौड़ने वालों के लिए कहूंगा, देवदास की तरह जान मत दो यारो, न चंद्रमुखी न पारो, एक स्ट्रॉन्ग बियर मारो, आराम की जिंदगी गुजारो। यहाँ पर बल्लेबाज अक्षय पाटिल अपनी इनिंग को अच्छी शुरुआत देते हुए, पर इस बार न्यू बैटर मैदान पर अभिजीत जीतने के लिए अगर देखा जाए तो 13 गेंदे 22 रनों की जरूरत। इक्वेशन बदलता हुआ गेंदबाज अमित पारकर अभी के लिए, अभी नहीं तो कभी नहीं। कौन जीतेगा कौन हारेगा ये तो आने वाला वक्त और समय बताएगा। और इस बार देखिए फ्लाई स्लिप पे खेल दिया फील्डर है वहां पर, थर्ड मैन की दिशा में बैकवर्ड पॉइंट की दिशा से फील्डर फील्ड करेंगे। 1 रन लेने का मौका, 1 रन के साथ टीम का स्कोर जा पहुंचा है 26 कोटि को चूना लगाने वाली भाभी हार्दिक पांड्या, नताशा भाभी के हीरो जर्सी नंबर 33 स्कोर कार्ड पर आते हुए 1 विकेट के नुकसान पर आने वाली 12 गेंदे 21 रनों की जरूरत। अल्टी पल्टी 12 गेंदे 21 रनों की आवश्यकता है। क्या इस प्रतियोगिता में 12 गेंदों में 21 रन बनाए जाएंगे या 12 गेंदों में 21 रन डिपेंड करने जाएंगे? गेंदबाजी के लिए आते हुए गेंदबाज संदेश कौले सोना। जब टूटने लगे हौसले तो ये बात याद रखना, बिना मेहनत के हासिल तक तो ताज नहीं होते। ढूंढ लेते अंधेरों में मंजिलें अपनी, क्योंकि जुगनू भी कभी रोशनी के मोहताज नहीं होते। जुगनू यानी काजवा जो खुद का प्रकाश खुद निर्माण करता है। क्या इस मैदान पर बल्लेबाजी करने वाली टीम आधुनिक स्पोर्ट्स पांथौने टीम ये इस मैच जीतने में कामयाब होंगे? क्योंकि अक्षय आउट होने के बाद सुबोध और अभिजीत के ऊपर पूरी जिम्मेदारी। 12 गेंदे 21 रनों की आवश्यकता है। सेकंड पर अभी 9 सेकंड पर सुबोध गेंदबाजी के लिए संदेश कौले। ओहो फिरकी का जादूगर उंगलियों को फिराते हुए पहली गेंद डॉट कराई। 11 गेंदे 21 रनों की आवश्यकता। इक्वेशन में बदल। ग्यारह गेंदे 21 रनों की आवश्यकता। 33 रन 1 विकेट के नुकसान पर तीसरा और जारी जय हनुमान क्रीड़ा मंडल बागदांडा आयोजित एक भव्य दिव्य रजनी क्रिकेट की प्रतियोगिता। और इस रजनी क्रिकेट के डायरेक्ट हिट करने की कोशिश पर यहां पर देखिए ऑफिशियल अंपायर का इशारा 22 के रूप में 1 रन प्राप्त होती हुई 1 रन के साथ टीम का स्कोर जा पहुंचा है 34 रन। चौतीस रन स्कोर कार्ड पर लग चुके। इक्वेशन बदलता हुआ आने वाली 10 गेंदे 20 रनों की जरूरत है। साई वड़ा पाव सेंटर अगर छक्का लगाते हैं तो सुबोध के लिए 100 रुपए का कैश प्राइज यहां पर जमा है। यहां पर करना है, पर क्या करने में कामयाब होंगे या रोकने में कामयाब होंगे? गेंदबाज संदेश इस बार ऑफिशियल अंपायर का इशारा वाइड का आता हुआ। जुबान चलने लगी लब कुसाई करने लगे। जुबान चलने लगी लब कुसाई करने लगे। नसीब नहीं बदला तो गूंगे भी बुराई करने लगे। और जिनकी हैसियत नहीं हमारे सामने खड़े रहने की, वो लोग हमारे पांव के नीचे खुदाई करने लगे। जरूरी इस खराब गेंद के ऊपर प्रतिकार प्रेशर आता हुआ गेंदबाज संदेश के ऊपर। आने वाली 10 गेंदे 19 रनों की आवश्यकता है। 10 गेंदे 19 रनों की जरूरत हमारे गुरुवर्य सुहाजी फाटक सर, जिन्होंने अपने करियर में 50 साल 53 साल समालोचन कक्ष में दिए और हमारे गुरुवर्य आज इस रजनी में हमारे साथ ज्वाइन है, उनका भी मैं आभार व्यक्त करूंगा। अगर देखा जाए तो क्रिकेट समालोचक के द्रोणाचार्य इस बार देखिए फुल टॉस गेंद गर्लफ्रेंड ने दिया हुआ तोहफा मिड विकेट बाउंड्री लाइन के पार। रजिया फंस गई गुंडों के बीच में। गेंद सीमा पर षटकार डीजे आशु।
एक बार हमारी आवाज दर्शक तक पहुंचाने का प्रयास किया। ये पूरा श्रेय हमारे संकेत पवार और सुड़कोली का मैं तहे दिल से आभार व्यक्त करूंगा। तो फिर से एक बार इस छक्के के लिए साई वड़ा पाव सेंटर इनके तरफ से 100 रुपए का कैश प्राइज। स्कोर जा पहुंचा स्कोर कार्ड पर धरणे गुरुजी सर बतलाएंगे। 41-41 रन स्कोर कार्ड पर लगते हुए जीतने के लिए भी 13 रनों की जरूरत है इस बार। 9 गेंदे 13 रनों की जरूरत। 9 गेंदे फिर डिलीवरी। यहां पर जरूरत दूध का दूध पानी का पानी WTC की जुबानी। और 41 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। फुल टॉस गेंद थी, गर्लफ्रेंड ने दिया हुआ तोहफा कबूल किया बल्लेबाज सुबोध ने। साई वड़ा पाव सेंटर इनके तरफ से हर छक्के के लिए 100 रुपए का कैश प्राइज। फिर से एक बार संदेश गेंदबाजी करने के लिए तैयार, सामना करेंगे सुबोध। ओहो सासू मेली खोकून जावई आले 90 टाकून गेंद सीमा पार। फिर से एक बार यूजर हँडसम स्टैंडर्ड षटकार। साई वड़ा पाव सेंटर इनके तरफ से समालोचक इमरान बुखारी के लिए 100 रुपए का कैश प्राइज है। इस छक्के के साथ टीम का स्कोर जा पहुंचा है 47। जीतने के लिए मात्र 8 गेंदे 7 रनों की आवश्यकता है। 8 गेंदे 7 रनों की जरूरत। मेरे प्यार को बेवफाई का इनाम दे गई, मेरे दिल में यादों का पैगाम दे गई। मैंने कहा मेरे दिल में दर्द है, जाने मन तेरे बिना। जाते जाते बेवफा संदेश कौले को झंडू बाम दे गई। यहां पर लगातार की 2 गेंदों पर 2 छक्के। आधुनिक स्पोर्ट्स पांतौड़े इनके तरफ से इस छक्के के लिए 100 रुपए का कैश प्राइज आता हुआ। कमाल की बल्लेबाजी करते हुए नजर आ रहे आधुनिक स्पोर्ट्स पांतौड़े के खिलाड़ी आज इस मैदान पर। जिस तरह से अक्षय पाटिल ने बल्लेबाजी की थी उसी तरह से सुबोध ने भी आज इस मैदान पर रनों की प्राप्ति करते हुए। आने वाली 7 गेंदे 7 रनों की जरूरत है। 7 गेंदे 7 रनों की आवश्यकता है। 54 रनों का पीछा करते हुए यहां पर संघर्ष में नागेश्वर आवास टीम नजर आती हुई। ओहो फिर से एक बार बकते भजी मांगते बड़ा, कहीं पे निगाहे कहीं पे निशाना। डॉट गेंद के साथ इक्वेशन बदलता हुआ 6 गेंदे 7 रनों की जरूरत। कौन से गेंदबाज होंगे जो इस प्रतियोगिता में 6 गेंदों में 7 रन डिपेंड करेंगे। रोकना और ठोकना यही क्रिकेट का समीकरण। जय हनुमान क्रीड़ा मंडल बागदाना आयोजित रजनी क्रिकेट की प्रतियोगिता WTC इस चैनल के द्वारा जो दर्शक हमसे जुड़े उन सभी दर्शकों का फिर से एक बार स्वागत है। छह गेंदे 7 रनों की जरूरत। फिर से एक बार क्या इस मैच में गेंदबाज श्रवण गेंदबाजी के लिए आते हुए। श्रवण राहुल गेंदबाजी के लिए 6 गेंदे 7 रनों की आवश्यकता है। पर आज देखा जाए तो आकाश थड़े 8 तारीख को उनका जन्मदिन है, 8 अप्रैल, और हमारे तरफ से भी उनके एडवांस में शुभकामनाएं होगी। श्रवण गेंदबाजी के लिए आएंगे। 6 गेंदे 7 रनों की आवश्यकता है। जय हनुमान क्रीड़ा मंडल बागदाना आयोजित एक भव्य दिव्य क्रिकेट की प्रतियोगिता, और इस प्रतियोगिता का आनंद लेते हुए मिताली भाभी के हीरो देखा जाए तो भावेश, आकाश थले भी खुश। तो फिर से एक बार श्रवण 6 गेंदे 7 रनों की आवश्यकता है। ओहो पहली गेंद यहां पर फुलर लेन की गेंद, भाग मिल्खा भाग, पर अपने विकेट को सैक्रिफाइस करते हुए बैटर अभिजीत। आने वाली 5 गेंदे 7 रनों की जरूरत। डीजे आशु समुंदर में कभी डूब मत जाना, किनारा ना मिले तो टूट मत जाना। जिंदगी के सफर में कभी महसूस हो अकेलापन तो कभी जिंदा हूं ये भूल मत जाना।
फिर से एक बार साई वड़ा पाव सेंटर इनके तरफ से बल्लेबाज सुबोध के लिए भी छक्कों के लिए 100 रुपए का कैश प्राइज यहाँ पर दोनों खिलाड़ियों के लिए, क्योंकि आने वाली 5 गेंदें 7 रनों की आवश्यकता है। और इस बार पहली गेंद खराब, पहले सेच कर्जबाजारी, त्यात उसना शेजारी, अकाउंट में पैसे कम और गूगल पे होता हुआ 5 गेंदें 6 रनों की जरूरत। 5 गेंदें जीतने के लिए 6 रनों की आवश्यकता है। क्या फिर से एक बार श्रवण के ऊपर दबाव है या फिर से एक बार सुबोध अपना धमाका? ओहो, तेज तर्रार, शानदार गेंद, लाजवाब सटीक लाइन और लेन से गेंदबाजी करने का प्रयास। इसकी पहली की गेंद खराब डाली थी, दिशाहीन थी, पर इस बार डॉट गेंद कराने में कामयाब। आने वाली 4 गेंदें 6 रनों की जरूरत। पिछले मैच का इक्वेशन यहां पर नजर आता हुआ 4 गेंदें 6 रनों की आवश्यकता है, पर वहां पर बल्लेबाजी नागेश्वर आवाज कर रही थी। अभी नागेश्वर आवाज को यह डिपेंड करना है। 4 गेंदें 6 रनों की आवश्यकता। ओहो, फिर से एक बार लाउड अपील, डॉट, दिल की धड़कन माधुरी दीक्षित की तरह यहां पर धक धक होती हुई। 3 गेंदें 6 रनों की आवश्यकता। परशा अर्ची आली रे आली, ना ही यहाँ पर परशा, ना ही यहाँ पर अर्ची, यहाँ पर है क्रिस्टल की ट्रॉफी और उस क्रिस्टल की ट्रॉफी पर अपना नाम लेना है। जनुमान क्रीड़ा मंडल बागदान आयोजित इस प्रतियोगिता में तो 3 गेंदों में 6 रन बनाने होंगे। हुकला तो चुकला आणि ठोकला तो जिंकला, क्या होगा श्रवण या सुबोध? प्रेशर प्रेशर ये होता है दोस्तों, क्योंकि मैच उतनी हार्ड है, मैच उतनी हाई वोल्टेज मुकाबला है, क्योंकि 3 गेंदें 6 रनों की आवश्यकता है, क्योंकि किसी को जीतना है, किसी को हारना है और 2 टीमों में यहां पर यह संघर्ष होता हुआ। ओहो, फिर से एक बार मिडॉल की दिशा में खेल दिया है, फील्डर है वहां पर, जब तक फील्ड करेंगे, थ्रो करेंगे, राउंड का खतरा, क्या होगा? लाल घंटी, और इस बार 13 का फूल 17 की माला, झुकेगा नहीं साला, ठोक दे डीजे वाला। यार ना, फिल्म का ये गाना, सारा जमाना क्रिकेट का है दीवाना, सामना आवडला असेल, एकदा जोरदार टाळ्या, 2 चेंडू 5 धावेची गरज, आने वाली 2 गेंदें 5 रनों की आवश्यकता है। क्या होगा इस मैच में? सुबोध ने अपनी बड़ी विकेट यहां पर खोई, पर मैच अभी भी जीतना होगा। कौन जीतेगा, कौन हारेगा, इसके लिए यहाँ पर संघर्ष जारी है। एक तरफ है आधुनिक स्पोर्ट्स पांतवणे, तो एक तरफ है टीम नागेश्वर आवास, जय हनुमान क्रीड़ा मंडल बागदांडा। इस रजनी क्रिकेट के प्रतियोगिता में जो दर्शक बैठे थे वो अभी खड़े हो चुके हैं, क्योंकि उस तरह का हाई वोल्टेज मुकाबला हमें नजर आता हुआ। 2 गेंदें 5 रनों की जरूरत, कंपलसरी चेस इस प्रतियोगिता का नियम है, इसलिए 2 गेंदों में 5 रन बनाने होंगे। हुकला तो चुकला आणि ठोकला तो जिंकला। ओहो, फिर से एक बार, क्या 1 रन लिया जाएगा? क्या रितेश यहां पर हीरो बनेंगे? 1 गेंद 4 रनों की जरूरत। वॉलंटियर्स बाउंड्री लाइन का ताबा गया, क्योंकि हाई वोल्टेज मुकाबला है, एक गलत डिसीजन यहां पर बात कर सकता है, इसलिए जो वॉलंटियर्स बैठे हैं उसे गुजारिश करूंगा कि बाउंड्री लाइन का ताबा ले ले। 1 गेंद 4 रनों की आवश्यकता। कीर्ति लहान, मूर्ति लहान आणि कीर्ति महान, ऐसा कहा जाता है। आज इस प्रतियोगिता में छोटा पैक बड़ा धमाका, मॅच कोणी जिंको कोणी हारो, आतमध्ये कोणी जाणार नाहीये आणि तसं आढळल्यास संघ बाद केला जाईल याची नोंद घ्या। त्यामुळे कोणी आतमध्ये जाणार नाहीये, कारण पुढे आम्हाला मॅच खेळवायचे, त्यामुळे कोणी आतमध्ये जाणार नाहीये। वॉलंटियर्स बाउंड्री लाइनचा ताबा घ्या। तो फिर से एक बार दिल की धड़कने काजल की तरह धक धक।
ओहो शानदार गेंदबाजी। आज नागेश्वर आवास इस मैदान पर कमबैक करते हुए नजर आई। जरूर हार्ड लगा अक्षय और सुबोध, आपने जो रनआउट की विकेट गलाई वहां पर मैच टर्निंग होती हुई और ये मैच जीत लिया है। हार कर जीतने वाले को बाजीगर कहते हैं और वो है टीम के नाम नागेश्वर आवास। इस मैच का मैच जिन्होंने सर अगर देखा जाए ना 6 गेंदों में 7 रन डिपेंड किए वो है नागेश्वर आवास के श्रवण राहुल। मैच तर माझी विनंती आहे या सामन्याचा सामना होईल श्रवण राहुल यांनी यायचं आहे. श्रवणला विनंती असेल मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेण्यासाठी यायचा आहे. थोडीशी दुखापतग्रस्त झालेला आहे श्रवण.